रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण सर्वजण बरेच दिवस झाले या दिवसाची वाट पाहत आहोत। तो दिवस खूपच जवळ आलेला आहे, म्हणजे आता 26 डिसेंबर या दिवशी आपण दत्त महाराज जयंती आहे ती साजरी करणार आहोत। आणि या दिवसाची आपण खूप आतुरतेने सर्व स्वामी भक्त आहेत ते वाट पाहत आहेत, कारण आपल्याला दत्त महाराजांचा जन्म उत्सव आहे तो आपल्याला साजरा करायचा आहे। म्हणून आपण सर्वजण खूप दिवसापासून या दिवसाची वाट पाहत आहोत। आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दत्त जयंती कशी साजरी करायची आणि आपल्याला या दिवशी कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत या संदर्भात सर्व काही माहिती सांगणार आहे। मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगताही आपल्याला कधी करायची आणि कशी करायची ते सर्व पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। सांगताही आपल्याला 26 तारखेला नाही करायची, 27 तारखेला करायची आहे। आणि ती का करायची आहे या संदर्भात ही सर्व काही माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। जर कोणी पाहिला नसेल तर तुम्ही नक्कीच तो आवर्जून पहा, तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल। तर आता आपण पाहूया की दत्त जयंती ही कशी साजरी करायची आहे। दत्त जयंतीला आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत त्या। दत्त जयंती ही आहे त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून सर्व काही आपली कामं आहेत ते आवरून घ्यायची आहेत आणि आपल्याला दत्त महाराजांची मूर्ती किंवा स्वामी समर्थ महाराजांची तुमच्याकडे मूर्ती असेल, जी कोणती मूर्ती असेल त्याच्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। जर आता तुमच्याकडे जर मूर्ती जर नसेल तर तुम्ही काय करायचं, तर तुम्ही तुमच्याकडे फोटो जरी असेल तर त्या फोटोला आपण स्वच्छ आहे असं पुसून घ्यायचं आहे आणि त्याला आपण हार अर्पण करायचा आहे। त्या फोटोची पूजा ही आपण आधी करायच्या अगोदर आता मी ज्या सेवा आहे त्या तुम्हाला सेवा सांगणार आहे त्या आपण अगोदर बोलायच्या आहेत आणि नंतर पूजा करायची आहे, म्हणजेच आपण थोडक्यात अभिषेक केल्यासारखं होईल। ज्यांच्याकडे मूर्ती नाही त्यांनी असं करायचं आणि ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी अभिषेक घालायचा आहे। तर अभिषेक घालताना आपण कशाने अभिषेक घालू शकतो, तर आपण पाण्याने, दूध, दही, मध, आपल्याला ह्यातील जे काही शक्य होईल ह्यातील कोणत्याही एकाने तुम्ही महाराजांना अभिषेक घातला तरी चालेल। शेवटी आपण जी सेवा करतो आहोत ती अंतकरणापासून करत आहोत हेच फक्त महाराज पाहतात, कारण आपला जो भक्त आहे तो किती अंतकरणापासून किती तळमळतेने करत आहे हेच महाराज पाहतात। म्हणून आपल्याला असं वाटून घ्यायचं नाही की माझ्याकडे ही आहे माझ्याकडे ती नाही। जे काय आपल्याकडे आहे, जर तुमच्याकडे नाही काही तरी तुम्ही पाण्यानेही घातला अभिषेक तरीही चालेल, पण करण्याला महत्त्व आहे, आपण हे करायचं आहे। तर अभिषेक आपण करताना कोणते स्तोत्र बोलायचे आहेत, कोणते मंत्र बोलायचे आहेत। अभिषेक करताना आपण गणपती अथर्व शीर्ष आहे ते प्रथम बोलायचं आहे, फलश्रुती नाही बोलायची। त्याचबरोबर आपल्याला श्री सुक्तम आहे त्याचंही आपल्याला पठण करायचं आहे, फलश्रुती नाही बोलायची। पुरुष सूक्त आहे तेही आपल्याला बोलायचं आहे। ही जी तिन्ही आहेत हेही आपल्याला बोलत आपल्याला महाराजांच्या मूर्तीला आहे तो अभिषेक घालायचा आहे आणि हे सर्व तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये नक्कीच मिळून जाईल। आणि ज्याला कोणाला अशा प्रकारे करणं शक्य नाही होणार तर त्यांनी महाराजांचं जे नामस्मरण आहे ते 108 वेळा करत हा आहे तो अभिषेक आपण करायचा आहे। तसं जरी केलं तरी चालेल। अभिषेक झाल्यानंतर जी मूर्ती आहे ती आपण स्वच्छ आहे ती व्यवस्थित छानपैकी अशी पुसून घ्यायची आहे। मूर्ती पुसून झाल्यानंतर आपण महाराजांना आवडतं असं प्रिय जे अत्तर आहे नीना अत्तर ते आपण महाराजांना आपण लावून घ्यायचं आहे। स्वामी समर्थांनाही तेच आणि दत्त महाराजांनाही तेच अत्तर लावलं तरी चालेल। दुसरं अत्तर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही दुसरंही लावू शकता, पण जर तुम्हाला नीना जर अत्तर जर मिळालं किंवा तुमच्याकडे जर असेल तर तेच तुम्ही आवर्जून लावा, महाराजांना खूप अतिशय प्रिय आहे। त्यानंतर आपल्याला महाराजांना छान अशी सुंदर कपडे अशी आहेत ती घालून घ्यायची आहेत। तुमच्याकडे जर फेटा असेल तर तुम्ही नक्कीच फेटा घाला। त्यानंतर महाराजांना आपल्याला हार आहे तो अर्पण करायचा आहे। हार अर्पण करून झाल्यानंतर आपण त्यांची पूजा करून घ्यायची आहे। त्यांना आपण गंध लावायचे आहेत, अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं आहेत ती चरणावरती अर्पण करायची आहेत। अशा प्रकारे आपण छानपैकी त्यांची पूजा आहे ती करून घ्यायची। पूजा ही करून झाल्यानंतर आपण आरती आहे ती आपल्याला करेक्ट 12:39 करायची आहे। पण त्या अगोदर आपल्याला इतर काही आहेत त्या गोष्टी करायच्या आहेत।
तुम्हाला आता मी नैवेद्याचं सांगते अगोदर. नैवेद्य आपल्याला काय दाखवायचं आहे? नैवेद्य आपल्याला तुम्हाला सर्व प्रकारची फळे असतील ती आपण त्यांना नैवेद्य दाखवू शकतो. मिठाई कोणत्याही प्रकारची असली तरी चालेल. जास्तीत जास्त करून पिवळ्या जर प्रकारची म्हणजे पिवळ्या अशी कलरची जर असेल किंवा फळांमध्ये केळी अशी जी पिवळ्या रंगाची जर असतील तर खूपच छान होईल. त्याचबरोबर जर तुम्हाला फुलं सोनचाफ्याची जर फुलं जर मिळाली तर तीही देवांना म्हणजेच महाराजांना आपल्याला अर्पण करायचे आहेतच. त्याबरोबर ड्रायफ्रूट्स आहेत तेही आपल्याला महाराजांना नैवेद्यासाठी ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला कोणताही गोडाचा नैवेद्य जर करायचा असेल महाराजांसाठी तर तुम्ही तोही करू शकता आणि तोही महाराजांना नैवेद्य आहे तो आपण दाखवू शकतो. असं नाही की फक्त फ्रूट्सच पाहिजेत आणि मिठाईच पाहिजे, आपण कोणताही एखादा पदार्थ केला तरी चालेल. या दिवशी आपल्याला उपवास आहे तो करायचा आहे. सर्वांनी जरूर सर्वांनी या दिवशी उपवास करा. आणि ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलेलं आहे त्यांनी तर आवर्जून उपवास हा करायचाच आहे. त्यांनी उपवास हा करायचाच असतो. म्हणून आपण तो उपवास कसा करायचा आहे? एकादशीप्रमाणे हा उपवास असतो. आपण हा 26 तारखेला हा उपवास आहे तो आपण करायचा आहे आणि 27 तारखेला आपण हा उपवास आहे तो सकाळी सोडायचा आहे. म्हणजे दत्त जयंतीला उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा उपवास आहे तो सोडायचा. फराळासाठी तुम्ही दूध, फळे, इतर ज्या फराळाच्या वस्तू असतात, वेपर्स असतात किंवा राजगिऱ्याचे लाडू असे कोणत्याही प्रकारचे जे पदार्थ असतात ते तुम्ही खाऊ शकता. आपल्याला आरती करायच्या अगोदर 12:30ला किंवा 12:35 किंवा 12:30ला 12:30 तुम्ही जो गुरुचरित्र जे आहे आपलं त्या गुरुचरित्रमधील आपल्याला जो चौथा जो अध्याय आहे त्याचं आपल्याला वाचन करायचं आहे. पण हा जो अध्याय आहे तो आपल्याला संपूर्ण अध्याय वाचन करायचा नाही. तर आपल्याला हा अध्याय कुठपर्यंत वाचायचा आहे? जिथे उल्लेख झालेला आहे की तीन बालके जन्मली किंवा 3 बालकांचं हे रूपांतर झालं, अशा प्रकारे जिथे उल्लेख केलेला आहे तिथे आपल्याला थांबायचं आहे. आणि तिथं थांबल्यानंतर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं आपल्याला 3 वेळा बोलायचं आहे. आणि नंतर 12:39 आपल्याला आरती घ्यायची आहे. आरती आपण कोणकोणती करायची आहे? आरती आपण गणपती बाप्पांची प्रथम आपण आरती करायची आहे. गणपती बाप्पांची आरती केल्यानंतर दत्त महाराजांची आपल्याला आरती करायची आहे. स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला आरती करायची आहे. अशा प्रकारे आणखीन तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही आरती जर त्यामध्ये घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला आरतीही आहेत त्या करून घ्यायच्या आहेत. आरती झाल्यानंतर आपल्याला महाराजांना नैवेद्य आहे तो दाखवून घ्यायचा आहे. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो जो नैवेद्य आहे तो तुम्ही घरातील सर्वांनी आहे तो नैवेद्य आहे तो खायचा आहे. सर्वांना तो वाटायचा. आणि त्या दिवशी तुम्ही आवर्जून मंदिरात तुमच्या जर शेजारी दत्त महाराजांचं जर मंदिर असेल, स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असेल तर आवर्जून त्या मंदिरात जावा आणि तिथं दत्त महाराजांचं, स्वामी समर्थांचं दर्शन घ्या. किंवा तुमच्या शेजारी जर स्वामी समर्थांचं केंद्र जर असेल तर त्या केंद्रामध्ये जाऊन नक्कीच तुम्ही तिथं महाराजांचं दर्शन घ्या. आणि तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे काही शक्य होईल ते तुम्ही तिथं जाऊन दान करा. किंवा एखाद्या गोरगरिबालाही तुम्ही दान करू शकता. दानमध्ये तुम्ही फळं, अन्नधान्य काहीही तुमच्याच्यानं जे काही शक्य होईल ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार दान करायचं आहे. असं नाही की एवढंच केलं पाहिजे तेवढंच केलं पाहिजे. आपल्या यथाशक्तीनुसार आपण हे दान करायचं आहे. दान आपण या दिवशी मात्र शक्यतो पिवळी वस्तू आहे ती आपल्याला जर मिळाली तर ती आपण दान करायची आहे. केळी किंवा पेढे अशा प्रकारे आपण जे पिवळं असतं ते आपण दान करू शकतो. या दिवशी आपण सेवा कोणकोणत्या करू शकतो? या दिवशी आपण दत्त महाराजांचा जो बीज मंत्र आहे तो मी तुम्हाला ह्याच्यामध्ये व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन. तो जो किंवा तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकातून जरी घेतला किंवा यूट्यूबवरून जरी घेतला तरी चालेल, तो आहे. त्याचं आपल्याला नामस्मरण, अखंड नामस्मरण करायचं आहे. त्या दिवशी आपल्याला
म्हणजे आपण किती माळी करतो, काय करतो हे नाही आपल्याला करत बसायचं. जितकं आपल्याला घेता येईल तितकं आपण हे जे नामस्मरण आहे ते करत राहायचं. श्री स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळीचा जर जप तुम्हाला करणं जर शक्य झालं तरी नक्कीच तुम्ही करा. आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांचं जे सारामृत जो आपल्याला ग्रंथ आहे, जो त्यांचा जो पाठ आहे त्याचं आपल्याला एक जे पाठ आहे ते आपल्याला वाचन करायचं आहे. कमीत कमी एक तरी पाठ आपल्याला एकदम जर नाही शक्य झालं दिवसात तरी आपण थोडं 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 करून त्या पूर्ण दिवसात आहे ते संपूर्ण वाचन आपल्याला त्या दिवशी करायचे आहेत. आपल्या हातून जेवढी स्वामी समर्थ महाराजांची आणि दत्त महाराजांची सेवा आपल्याला जेवढी करणं शक्य होईल तेवढी सर्व काही सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला दत्त महाराजांची जयंती आहे ती सर्वांनी खूप छान आणि खूप सुंदर अशा प्रकारे आपण सर्वांनी साजरी करायची आहे ही दत्त महाराजांची जयंती. मी जर ही सांगितलेली तुम्हाला जर माहिती जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.